तुमचं दुरुस्तीची कामं, कंपाऊंड वॉल, प्रोटेक्शन वॉल, असे विविध वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट माध्यमातून नगरपालिका आणि बँडशी करून 1000 कोटी रुपये खर्च आपल्या मतदारसंघात केला. 1000 कोटी रुपये कुठे गेले याचं उत्तर मला पालकमंत्री महोदय दिलं. आता तुम्ही सगळे पत्रकार या ठिकाणी बसले. जिंतूर ते येलदरी रस्ता कसा झाला? काय अवस्था जिंतूर ते येलदरी रस्त्याची? मानकेश्वर ते वजर 2.5 तास त्या रस्त्याला. शिवाजी भोशी कवडा तो तसाच रस्ता. आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा ते आपला साखरतळा नाक्यापर्यंतचा पोलीस क्वार्टरचा समोरचा रस्ता तो पण कसा झाला तुम्ही सगळ्यांनी बघितले. त्याचबरोबर जिंतूर शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे सगळे रस्ते केले ते सगळे रस्ते उखडून गेले. त्याचे मी आता फोटो त्याचं आता सगळी शूटिंग आता मी माझ्या माध्यमातून करणार. बोरी ते सेरू एक रस्ता 17 कोटी रुपये खर्च. 17 कोटी रुपये 17 कोटी रुपये खर्च करून 3 महिन्याच्या आत तो रस्ता सगळा उखडून गेला. मोरेगाव हातमोर ते सेरू रस्ता. त्याची तक्रार सुद्धा मी मुख्य अभियंता यांच्याकडे केली आणि सगळ्या मतदारसंघातली अतिशय रस्त्यांची दुरवस्था झाली. एकेकाळी आम्ही सगळेच कार्यकर्ते तेव्हा सोबत होतो. मी असेल, बाळासाहेब विश्वराव उबाळे, सगळेच आम्ही 2014 मध्ये सगळ्या मतदारसंघातले रस्ते आम्ही एकदम चांगले केले. त्याच्यानंतर रस्ते 4-5 वर्ष टिकले आणि ह्या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 1000 कोटी रुपये हे गेले कुठं याचा शोध आता आम्हाला घ्यायचा. 1000 कोटी रुपयाची इन्क्वायरी आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून शासनाकडे तक्रार करणार. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, केंद्रीय मंत्री, सगळे अधिकारी सगळ्याकडे आम्ही तक्रार करणार आणि या सगळ्या कामाची SIT चौकशी झाली पाहिजे. 1000 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार या मतदारसंघात झाला त्याची इन्क्वायरी इनपार्शियल या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही सगळे कार्यकर्ते आता काही दिवसांमध्ये आम्ही करणार आहोत. दुसरा एक मुद्दा मला सांगायचा की आज आपल्या मतदारसंघात लाईटची प्रचंड गंभीर समस्या आहे. आज जिंतूर शहरामध्ये 2-2, 3-3 दिवस लाईट आहे. सकाळी आपण जेव्हा पाणी आलं की बटन दाबलं की लाईट जाते. ग्रामीण भागामध्ये लाईटची दुरावस्था आहे. MECBचं तर एक अधिकारी जागा. आपल्या जिंतूरमध्ये 1 वर्षामध्ये 4 डेप्टी इंजिनियरच्या बदलत एका वर्षात. एखादा डेप्टी आला तर नियमाला 3 वर्ष त्यांनी राहायला पाहिजे. पण एका वर्षामध्ये आपल्या जिंतूर सब डिव्हिजनला 4 डेप्टी इंजिनियरच्या बदल्या झाल्या. या ठिकाणी कुठल्या प्रकारचा जेई नाही, कुठल्या प्रकारचा लाईनमॅन नाही. अशा प्रकारची अवस्था आपल्या मतदारसंघाची लाईटच्या परिस्थितीत झाली. तिसरा मुद्दा तो म्हणजे आरोग्याचा आहे. खरं पाहिलं आपल्या जिंतूरला उपजिल्हा रुग्णालय हे गेल्या अनेक वर्षापासून मंजूर आहे पण ते आणखीन झालं नाही. मध्यंतरी मला अनेक पत्रकारांना दवाखान्यातले व्हिडिओ पाठवले. एकदा कुत्रच त्या ठिकाणी मला वाटतं काहीतरी क्वार्टर ठेवून लागलं, एकदा साप निघला आणि इथं ऍक्सिडेंट झाला की पेशंटला कुठल्या प्रकारची सुविधा नाही. तो पेशंट डायरेक्ट परभणी किंवा नांदेड किंवा औरंगाबाद न्यावा. अशा प्रकारची अवस्था या मतदारसंघातली या ठिकाणी झालेली आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी सरकारकडे करणार आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही तक्रार करू आणि या सगळ्या बांधकाम विभागामध्ये आणि नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचार उघडीस आणण्याचं काम आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी करणार. किती आहे